एका गावात अमोल नावाचा मुलगा राहत होता. तो खूप मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात काहीच त्याच्या मनासारखं घडत नव्हतं. एकदा त्याचं काम गेलं, घरात पैशाची अडचण निर्माण झाली आणि त्याच्यावर कर्जाचाही भार वाढला. ज्यांच्यावर त्याने विश्वास ठेवला त्यांनीही त्याची साथ सोडली. एक दिवस तो खूप निराश होऊन स्वामींच्या मंदिरात गेला. स्वामींच्या चरणी बसून तो रडत म्हणाला, स्वामी, मी कुणाचं वाईट केलं नाही, प्रामाणिकपणे मेहनत केली, मग माझ्याच वाट्याला एवढं दुःख का? काही वेळ तो शांत बसला. तेवढ्यात मंदिरात आलेल्या एका वृद्ध माणसाने त्याला पाहिलं आणि म्हणाले, बाळा, कधी कधी स्वामी आपल्या आयुष्यात अडचणी पाठवत नाहीत, ते आपल्या त्या अडचणींमधून मोठं बनवत असतात. अमोलने विचारलं, पण मला हा त्रास कधी संपेल? वृद्ध हसले आणि म्हणाले, ज्या क्षणी तू माझ्यासोबत कोणी नाही असं म्हणणं सोडशील, त्या क्षणी तुला जाणवेल की स्वामी सुरुवातीपासून तुझ्यासोबत होते. अमोलने डोळे पुसले आणि पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवसापासून त्याने नव्याने सुरुवात केली. छोटं काम मिळालं तरी त्याने मनापासून केलं, अपयश आलं तरी तो थांबला नाही. काही महिन्यांनी त्याची परिस्थिती सुधारू लागली. एक दिवस तो पुन्हा त्याच मंदिरात गेला. स्वामींच्या मूर्तीसमोर हात जोडून तो म्हणाला, स्वामी, त्यावेळी मला वाटत होतं की तुम्ही माझी परीक्षा घेत आहात, पण आज समजलं तुम्ही मला मजबूत बनवत होतात. आणि तेव्हा त्याला एक गोष्ट कायमची समजली, स्वामींची कृपा म्हणजे आयुष्यात कधीच संकट येणार नाहीत असं नाही, तर संकट आली तरी त्यातून बाहेर पडण्याची शक्ती मिळणं म्हणजे स्वामींची कृपा. म्हणून आयुष्यात किती अडचणी आल्या, किती लोकांनी साथ सोडली, स्वामींची साथ असेल तर हार मानू नका. श्री स्वामी समर्थ.